विचार मालिकेची 3 वचने आपली झालेली आहेत. आज 4थं वचन आपण बघणार. पोरा जीवासी कवणी सामुग्री नव्हावी, एक मागच्या सत्रातलं वचन आपलं झालेलं आहे. पोरा जीवासी म्हणजे साधनवंत, जो ईश्वर साधक आहे, आचरणवंत जो आहे, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची सामुग्री असता कामा नये, कला कौशल्य असता कामा नये. नाहीतर काय होईल की ती व्यक्ती त्याच्यामध्ये जास्त गुंग राहू शकते. जसं एखादे कोणी कवी असतील तर ते दिवसभर काव्यच बनवत राहतील, स्मरण करणारच नाही. एखाद्यांचं अक्षर चांगलं आहे तर दिवसभर ते लिखाणच करत राहतील, देवाचंच लिहितील, परंतु त्याच्यातनं जो काही ईश्वराला अपेक्षित विधी आहे तो काही साधल्या जाईलच असं काही नाही. आता ती सामुग्री जर का देवाच्या उपयोगी लागली तर मग चांगलीच गोष्टी. पोरा जीवा स्वामींनी सांगितलं आहे, ईश्वरी उपयोगानं वचे ऐसे काहीसे, म्हणजे देवाच्या उपयोगी तुम्ही लावू शकता, परंतु तरीही एक प्रमाणातच तुम्हाला ती उपयोगी लावायची आहे. आणि म्हणून समजा एखाद्याला रांगोळी चांगली काढता येते, पण त्यांनी दिवसभर रांगोळीच काढत बसायचं असं नाही. एक प्रमाण आहे त्याला, विशिष्ट वेळात तुम्ही तेवढी काढा बस. जर का अशा पद्धतीची ही सामुग्री किंवा कला कौशल्य जर का जीवाच्या ठिकाणी असेल तर काय होतं. या ठिकाणी स्वामींनी सांगितलं की पोरा जीवासी सामुग्री म्हणजे हा गडदरागा, म्हणजे कुठलाही जीव असेल त्याच्यासाठी कधी कधी ती सामुग्री म्हणजे कसं असतं, गडदरा असतो. म्हणजे तो त्या गोष्टीमध्ये अधिक रममान होतो आणि तो त्याच्यासाठी मग काय होतं, हे अशा प्रकारची एक जागा होऊन जाते की तो त्याच्यातनं बाहेर येऊ शकत नाही. अशा खूपशा गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये आपण एकदा लागलो तर प्रपंच आहे, प्रपंचात एकदा पडलं की तिथून बाहेर पडता येत नाही. महिला वर्ग आहेत, जर का एकदा ते किचनमध्ये गेल्या की त्यांना तिथून पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत तिकडून बाहेर पडता येत नाही. पुरुष व्यक्ती आहे तो एकदा कामाच्या निमित्ताने ते एकदा कामाला तो लागला त्याच्या की तिथून त्याला मग तेवढं काम आठवेपर्यंत 6-7 तास त्याला तिकडून बाहेर पडता येत नाही. म्हणजे प्रत्येकाची एक ते भाग आहे. वाईट गोष्टी अशा आहेत की वाईट गोष्टींमध्ये एकदा अडकलो की त्याच्यातनं परत बाहेर पडता येत नाही. जसं ते खेळतात ना, ते रस्त्यावर पैसे कमवणारे असतात ना, जे पत्त्यांचा खेळ खेळतात, त्याच्यात जर का तो बाहेरून आलेला माणूस जर का जिंकला तर त्याला ते जाऊ देत नाही, त्याला परत खेळायला होतात, त्याला हारेल तेव्हाच तो बाहेर पडणार त्याच्यात. म्हणजे असं बाहेर पडता येत नाही. गडदरा म्हणजे असे खड्डे असतात. आणि वाईट गोष्टींचा असतो खड्डा की ज्याच्यामध्ये एकदा पडलं की माणूस बाहेर येत नाही. परंतु चांगल्या गोष्टींमध्ये माणूस पडतच नाही, परंतु जरी गेला तरी त्याच्यातनं बाहेर पण पटकन येतो. तसं वाईट गोष्टींच्या बाबतीत नाही आहे. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की पोरा जीवाची सामुग्री म्हणजे हा गडदरागा, म्हणजे खड्ड्यासारखा आहे. आता गडदरा म्हणजे नेमक्या कोण्या अर्थी सांगितलं स्वामींनी, की म्हणजे आपण समजा आता ईश्वर साधकावर आपण जर का घेतलं हे वचन, की व्यावहारिक दृष्ट्याने आपण आता अर्थ बघितला. आता दैवराटीच्या अर्थाने जर का आपण बघितलं तर पोरा जीवाची सामुग्री म्हणजे हा गडदरागा, म्हणजे साधनवंताला हा गडदरा कोण्या अर्थी आहे, कसा आहे, तर सांगितलेलं आहे स्मरण शास्त्र चर्या नित्य निमित्तविधी हे अवघेची ठाके. म्हणजे जर का कुठल्याही या कौशल्य कलेमध्ये जर का जीव अडकला तर त्याच्यामुळे त्यांचं नामस्मरण जे आहे ते सगळ्यात पहिले ठाकलं जातं. कारण की कुठलीही कार्य जर का करायचं म्हटलं तर आधी तुमचं मन तिकडे गुंतवावं लागतं. मन जर का तिकडे गुंतलेलं नसेल तर तुम्ही कुठलंही कार्य करू शकत नाही. बघा, खूप वेळा असं होतं की कोणीतरी आपल्याला फोन करतं की आपण कोणातरी फोन करतो आणि आपण बोलतोय, परंतु त्यांचं आपल्या बोलण्याकडे लक्ष नाही आहे किंवा ते टप्प्याटप्प्याने थांबून असं बोलत आहेत. मग आपल्या लक्षात येतं की ह्यांचं आपल्या बोलण्याकडे लक्ष नाही आहे, हे काहीतरी काम करत आहेत. मग ते कुठेतरी मोबाईलमध्येच काहीतरी बघत असतात किंवा काहीतरी त्यांचं वैयक्तिक काम ते करत असतात. त्याच्यामुळे त्यांचं आपल्या बोलण्याकडे लक्ष नसतं. म्हणजे काय होतं की आपल्याशी बोलत असताना जर का त्यांनी दुसरं कार्य जर का तिथे काहीतरी त्यांनी उपस्थित झालं की त्यांचं मन सगळं तिकडे वेचलं जातं आणि तिकडे मन पूर्ण निघून जातं, असं होतं. आणि म्हणून तर एकंदरीत काय असतं की आपलं मन सगळ्यात आधी हे होतं, म्हणजे
कुठेतरी गुंतल्या जातं त्या कामामध्ये. आणि म्हणून तुम्ही कुठलंही तुमच्याकडे कला कौशल्य काही असेल तर तुम्ही एकदा तिकडे लागलात की मग तुमचं मन चित्त वगैरे सगळं त्या कलेमध्ये लागतं, त्या कार्यात लागतं. आणि त्यामुळे तुमचा ईश्वरासंदर्भातला जो काही तुमचं चित्त वित्त काया समर्पित तुम्ही केलेली आहे ती काही अंशी तिकडून काढल्या जाते आणि त्या कलेमध्ये लागते. आणि म्हणून तुम्ही त्या खड्ड्यामध्ये एकदा पडले की तिकडून ईश्वराकडनं तुमचं मन निघालं. अनंत अनिक सामाय, तिथं अनंत न सामाय म्हणजे ईश्वराचं ते तिकडचं जे काही व्यापकत्व वास्तव्य आहे ते कमी होऊन जातं आपल्या हृदयातलं. त्यानंतर शास्त्र म्हणजे नुकसान काय काय होतं आपलं की एक तर स्मरण ठाकतं आपलं. शास्त्र म्हणजे आपलं ज्ञानावरची पकड जी आहे ना ती आपली कमी कमी व्हायला लागते. कुठलंही कार्य आपण करायला लागलो की अभ्यासाला आपण वेळ कमी द्यायला लागतो मग हळूहळू. आता एखादं जर का कोणी म्हणालं की आम्ही स्थानवंदन सध्या खूप यावर्षी केलं, असं केलं तसं केलं, पण त्याच्यावर तुमचं शास्त्र वाचन मंथन चिंतन चर्चा या सगळ्या गोष्टींवर फरक पडला की ते कमी झालेलं आहे. बाकीचे इतर देवधर्म तुम्ही भरपूर केलं परंतु ते कमी झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये पण स्थानवंदन वगैरे करत असताना तुम्ही जर का लिळेंचं जर का हे करत राहिले, संदर्भ बघत राहिले वगैरे, तर मग तुमचं शास्त्रावरची पकड व्यवस्थित आहे. परंतु त्याच्यावर जर का परिणाम झाला तर ते शास्त्र पण ठाकल्या जातं. त्यानंतर चर्या म्हणजे आचरण जे आहे ते आचरणसुद्धा काही अंशी ठाकल्या जातं, बंद पडतं. साधारणच आहे की आपण आता डायटिंग वगैरे करतो, हे खात नाही ते खात नाही, परंतु हे आपल्या घरी असेल तोपर्यंत सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही जेव्हा दुसरीकडे गेले की तुमचं चहाची वेळ, पाणी पिण्याची वेळ, सगळीच वेळ तुमची बदलून जाते. म्हणजे साधारणशी गोष्ट आहे. तर आचरण जे आहे आचरणाच्या बाबतीमध्ये पण असंच आहे की तुम्ही एखाद्या तुमची कला जोपासायला लागले की तुमची चर्यासुद्धा जी आहे आटन असेल, विजन असेल, चर्या, त्याच्यानंतर दीक्षा असेल, भोजन असेल, याच्या सगळ्याच्या वेळा बदलून जातात आणि सगळं जे कार्य आहे त्याच्यावर परिणाम होतो, आचरणावर परिणाम होतो. त्यानंतर कशावर होतो ना, नित्य म्हणजे नित्यविधीवर सुद्धा परिणाम होतो. म्हणजे कधी कधी असं होतं की काय कार्य असं उपस्थित झालं होतं आपल्या संबंधितच, आपल्या कलेच्या वगैरे सामुग्रीच्या संबंधित की त्यामुळे आपण काय करतो की आपलं जो नित्यविधी आहे आटन विजन दीक्षा भोजन वगैरे सगळं थांबलं जातं किंवा त्याच्या वेळा बदलतात. किंवा नित्यविधी म्हणजे आता प्रापंचिक लोकांचा जो नित्यविधी असेल तो त्या ठिकाणी ठाकल्या जातो म्हणजे बंद पडतो. त्यानंतर निमित्तविधी जो आहे संघ सांगात भेट आणि शुश्रूषा, हे 4 निमित्त विधी आहेत, हे सुद्धा ठाकतात. म्हणजे हे जर का कधी उपस्थित झाले पण आपण आपल्या त्या सामुग्रीमुळे काय होतं ते ठाकल्या जातं. जसं मी मागे सांगितलेलं की मोबाईल ही एक सामुग्री आहे. मोबाईल जर का हातामध्ये असेल तर कितीतरी कामं ठाकलेली असतात म्हणजे थांबलेली असतात. म्हणजे जेवण येतं तरी ते चालूच आहे, अरे जेवण आहे आणलेलं आहे. एक जण तर असे मी बघितले की ते मोबाईलमध्ये होते, त्यांना चहा आणून ठेवला, 20 मिनिटांनी बघितलं चहा तसाच आहे, तो पार थंड होऊन गेलेला. ते मोबाईलमधनं त्यांचं काही बाहेर पडत नाही आहेत ते. मग त्यांना सांगितलं एखादा ॲप असेल तर बघा जो चहा गरम होईल त्याच्यामुळे. म्हणजे हा काय एक प्रकारची सामुग्री आहे ज्याच्यात तुम्ही एकदा पडले की त्याच्यातनं तुम्ही बाहेर येऊ शकत नाही. तसं हे निमित्तविधी म्हणजे असं काही उपस्थित झालं की अनेक गोष्टी आपल्या थांबल्या जातात. तर हे निमित्तविधीसुद्धा त्याच्यामध्ये थांबल्या जाऊ शकतो. हे अवघेची ठाके अजून सुद्धा हे तर साधारण यांनी दिलं की स्मरण शास्त्र चर्या नित्य निमित्तविधी महत्त्वाच्याच गोष्टी आहेत. या महत्त्वाच्या गोष्टी तर ठाकतातच, अजून बारीक सारे कितीतरी गोष्टी असतील ज्या थांबल्या जातात. मग रिक्त राहिलं आणि मग जर का हे सगळं ठाकलं तर मग रिक्त राहील, फक्त थांबलं एवढंच फक्त दोष लागेल. स्मरण चालू होतं ते थांबलं, आटन चालू होतं ते थांबलं, बस एवढंच दोष लागेल. ना सांगितलंय ना प्रसवत प्रसवत प्रमाद कपाळी पडे, म्हणजे त्याची व्याप्ती जी आहे त्याची व्याप्ती वाढत वाढत जाणार. कशाची? त्या दोषाची. आणि तो दोष निर्माण झाला म्हणून गुण थांबला, परंतु नुसता गुण थांबला नाही तर दोष वाढत 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 म्हणजे गुणांचा जो स्पेस आहे जागा आहे ती कमी कमी व्हायला लागली आणि दोषाची जागा वाढत वाढत जाऊन प्रमाद कपाळी पडे, म्हणजे कपाळी पडे म्हणजे नशिबी काय येतं, प्रमाद घडतो म्हणजे दोष घडतो. मग तो विकार दोष असेल, विकल्प दोष असेल किंवा मग अजून हिंसा दोष सुद्धा असू शकतो. अशा प्रकारचे दोष घडतात.
या कला आणि कौशल्यामुळे. या संदर्भामध्ये उदाहरण येतं की स्मृतीस्थळामध्ये ते वैद्यकीय ते जाणत असतात आणि त्याच्यामध्ये मग ते सांगतात की बाबा मला याचा उपाय माहिती आहे वगैरे. दुसरे सांगतात, त्यांना दूर घेऊन जातात आणि त्यांना सांगतात याच्यात पडू नका तुम्ही. म्हणजे आता आपल्याकडे समजा वैद्यकीय काही पद्धतीने काय असेल, जर का माहिती असेल की यांना असं हे बघता येतं, आजार पण यांना कळतं, मग आपलं पूर्ण वेळ त्याच्यातच जाईल. कधी तुम्ही असं घेऊन बसा आणि कोणाला तरी सांगा, म्हणजे असं इथे डोक्याला, कपाळाला किंवा बोटाला असं तुम्ही हे करा, मग कोणतरी जर काय करताय तुम्ही मी ॲक्युप्रेशर करतो, याच्यानी सगळे आजार नीट होऊन जातात. तुमच्याकडे लाईन लागेल तिकडे. किंवा दुसरं म्हणजे कोणाचा तरी हात असं समोर करून बसा, काय करताय, ज्योतिष. मग जी लाईन लागते ती खूपच मोठी लाईन लागते. मग म्हणजे ती एक सुद्धा कला आहे, म्हणजे ती सुद्धा एक प्रकारची सामुग्री. आता जर का एखादी व्यक्ती ज्योतिष बघते तर त्यांच्या मागे एवढे लोक मग लागणार की आमचं ज्योतिष बघा, आमचं भविष्य बघा. त्यांचं नामस्मरण, चर्या जे काय असेल ते सगळं ठाकणार. आणि म्हणून ती कला आपल्या अंगी असू नये, असली तर ती ईश्वरी उपयोगी न्यावी आणि त्याच्यामध्ये पडून आपण आपलं आचरणादी वगैरे आपण थांबवू नये. मग नुसता प्रमाद दोषच होतो का? विकार, विकल्प, हिंसा, नामक नित्य नरक होती. म्हणजे नित्य नरकादी जे दोष आहेत ते सुद्धा त्याच्यामुळे होतात. नित्य नरकासारखं नरक जे आहे, अविनाश नरक आहे, सृष्टीपर्यंत नित्य, म्हणजे ईश्वरा अवतारापर्यंत ही चाल आपली जात असते. अशा प्रकारे हे दोष घडतात. म्हणून सामुग्री म्हणजे हा गडदरागा. आता ते सांगितलं की ज्यांच्याकडे ते तंत्रमंत्र करण्याची जी काही हे आहे ना, कला आहे, त्याला कला म्हणावी की नाही माहिती नाही, तो दोषच आहे तो. परंतु ते असतं ना की त्याच्यातनं कधी चांगलं करता येत नाही बरं का. ती कला, ती गोष्ट अशी वाईट आहे की त्याच्यातनं फक्त वाईटच निष्पन्न होतं. आता समजा चाकू आहे, सुरी आहे, त्याच्याने काही जोडता येईल का तुम्हाला कधी? ते काम काय करेल? कापायचंच काम करणार. तसं ते तंत्रमंत्र अशा पद्धतीचे जे तुम्हाला दोषच करण्यासाठी उपयोगी जाणार आहे, ते म्हणजे अनुपयोगी जाणार आहे, ते की त्याच्याने कुणाचं तरी वाईट केल्याशिवाय ते बरं वाटत नाही. ते बरं म्हणजे ती कला जी आहे ती ते हे करण्याची, त्याला धार लावण्याची ती एकच माध्यम आहे की कुणाचं तरी वाईट करावं लागतं. अशा पद्धतीने एखाद्या ईश्वर साधकाचं काहीतरी वाईट केल्या जाईल, त्याच्यानंतर भक्ताचं अनुसरल्याचं भक्ताच्यापर्यंत चाल जाऊ शकते आणि कदाचित परमेश्वर अवतारापर्यंत सुद्धा चाल जाऊ शकते. आणि अशा प्रकारे अविनाश नरक जे आहेत, जे नित्य नरक, ते सुद्धा होऊ शकतात. म्हणून पोराजीवासी कवणी सामुग्री न व्हावी. पोराजीवासी सामुग्री म्हणजे हा गडदरागा, म्हणजे हे खड्डाच असल्यासारखं हे आहे. पुढील वचन आहे, सकळ ही सामुग्र्या परित्यजोनी येथीच्या व्युत्पत्ती उत्पन्ना होवावे. मग जर का हे सगळं सामुग्रीमुळे जर का एवढे अडथळे, एवढे अडचणी वगैरे, एवढं जर का नुकसान आपलं होत असेल, तर मग जीवाने काय केलं पाहिजे? ईश्वर साधकाने याला काय केलं पाहिजे? याला उपाय काय? सांगितलं, सकळ सामुग्र्या म्हणजे जेवढ्या काय तुमच्याकडे जेवढ्या काही सामुग्री, कला, कौशल्य, गुण वगैरे जे काय असतील ते सामुग्र्या परित्यजोनी, म्हणजे ज्याच्यामुळे तुमचा धर्म जो आहे तो धर्म तुमचा थांबणार आहे. तुमच्या मोक्षाच्या ज्या मार्गावर हे अडथळे निर्माण करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही काय केल्या पाहिजेत? परित्यजोनी म्हणजे त्याचा त्याग करून, येथीची या म्हणजे परमेश्वराच्या, व्युत्पत्ती म्हणजे जे काही सिद्धांत आहेत, तत्वज्ञान आहे, निरूपण केलेलं आहे, त्याच्या ठिकाणी व्युत्पन्न होवावे म्हणजे त्याच्याविषयी उहापोह करावा. उहापोह म्हणजे चर्चा मंथन केलं गेलं पाहिजे. आता सकळ ही सामुग्री म्हणजे इथे परमेश्वराला काय अपेक्षित आहे, कुठली अशी सामुग्री आहे की ती परित्याग करून परमेश्वराच्या ज्ञानाच्या ठिकाणी व्युत्पत्ती उत्पन्न करावं. त्या सामुग्र्या म्हणजे 3 प्रकारच्या सामुग्र्या आहेत. त्या आहेत शोक्ती, शास्त्रोक्ती आणि लोकोक्ती. शोक्ती म्हणजे स्वतःची जी उक्ती आहे, स्वतःच्या मनाने काहीतरी तयार करायचं आणि ते मग पुढीलाला ते सांगायचं. मग ते स्वतःच्या म्हणजे कसं असतं, कधी कधी
आता तुम्ही समजा मला एखादा प्रश्न विचारला आणि आता मला त्याचं उत्तर जर का नाही आलं तर काय होईल? माझं संदर्भामध्ये जे काही महत्त्व आहे ते महत्त्व कमी होऊन जाईल. मग मला काहीतरी तुम्हाला बनवून उत्तर सांगायचंच आहे, मला ती वेळ भागवून न्यायची आहे, म्हणून मग ती मी काहीतरी सांगून मोकळा होतो. हे काय झालं, याला म्हणतात सोक्ती. स्वतःची उक्ती, स्वतःच्या मनाने काहीतरी तयार करून सांगायचं, ही झाली सोक्ती. आता ब्रह्मविद्या शास्त्रामध्येच काय, पण कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला सोक्ती काहीही कामाची नसते. तुम्ही जर का सांगितलं की हे अशा अशा पद्धतीने असं करायचं आहे, मग ते विचारतात की कोणी सांगितलं असं? हे मला असं वाटतं. तुमच्या वाटण्याला काही अर्थ, वास्तविक तसं आहे का ते? जे जर का तुम्हाला वाटतंय ते त्याला पण काहीतरी आधार लागतो. तुम्हाला असं का वाटतं तर त्याचा सुद्धा काहीतरी आधार द्यावा लागतो, तेव्हा जाऊन कुठेतरी ते मानल्या जाईल, नाही तर नाही. म्हणून तुमच्या सोक्तीला सुद्धा काहीतरी आधार तुम्हाला देता आला पाहिजे. म्हणजे सोक्तीला तुम्हाला आधार देता येणारच नाही. आणि सोक्ती ही तुम्ही स्वतः निर्माण केलेली आहे, प्रसंगोचित किंवा तुमचं महत्त्व वाढावं म्हणून अशा पद्धतीने ते चालू झालेलं आहे. यानंतर शास्त्रोक्ती. मग जर का देवता पुराणादी जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये काही आलेलं आहे, त्या पुराणाच्या अनुसार जर का काही सांगायचं म्हटलं तर मग तर चालेल ना. स्वामी म्हणतात ते सुद्धा तुम्हाला परित्यागायचं का? कारण की पुराणादिकांमध्ये काय झालेलं आहे की अनेक प्रकारचा भरणा त्याच्यामध्ये झालेला आहे. म्हणजे पूर्णपणे आता ब्रह्मविद्याशास्त्र कसं हे लिहिल्या गेलं भट्टोबासांच्याच काळामध्ये, आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे चुकीचं आहे तिथे भट्टोबासांनी सांगितलं हे असं नाही आहे, हे असं आहे. म्हणजे तिथे चुका दुरुस्ती वगैरे सगळ्या झालेल्या आहेत. आणि जसंच्या तसं शास्त्र हे मानवा पंथाचं का आलं? कारण की ते लिपिबद्ध झालं, कोडवर्डमध्ये ते लिहिल्या गेलं, लिपीमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या लिप्या तयार केल्या गेल्या. अंकलिपीसुद्धा आहे, तळेगावकरांची आहे ती, आणि बाकीच्या लिप्या ज्या आहेत त्यासुद्धा तयार केल्या गेल्या. आणि त्या लिपींमध्ये हे शास्त्र बंदिस्त झालं. त्या लिप्या फक्त मानव पंथीय जे कोणी अभ्यासक आहेत त्यांनाच फक्त त्या वाचता येतात, आणि त्यामध्ये ते असल्यामुळे तसंच्या तसं शास्त्र इकडे आलेलं आहे. परंतु अन्य शास्त्रामध्ये एवढी काय भरती झालेली आहे, जसं अन्य शास्त्रांमधनं समजा भागवत कथा सांगायला लागल्या. आता भागवत कथेमध्ये काय एखादी गोष्ट असेल ती रंगवून सांगायची, मग ती कुणीतरी ऐकायची आणि त्यांनी परत दुसऱ्यांना रंगवून सांगायची. मग ते राधाकृष्णावर एवढे काही काल्पनिक गोष्टी तयार झालेल्या आहेत. तुम्ही अन्य शास्त्रांचे जर का कधी ऐकलं ना, त्याच्यामध्ये एवढ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. बघितलं की जे कथा पुराण वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा एवढी शोक्ती टाकल्या गेलेली आहे, म्हणून ती सुद्धा शास्त्रोक्ती तुम्हाला चालणार नाही. म्हणजे इथे या ठिकाणी ही सुद्धा एक प्रकारची सामुग्रीच आहे. त्याच्यानंतर पुढे येतं की लोकोक्ती. मग आता शोक्ती नको, शास्त्रोक्ती नको, पण समाजामध्ये जे काही प्रचलित आहे, ज्याला आपण परंपरा असं म्हणूया, महानुभाव पंथामध्ये सुद्धा परंपरा आहे. सगळ्याच गोष्टींना, सगळ्या जाती कुळ धर्म सगळ्यांमध्ये परंपरा ही आलेली आहे, काही वर्षांची वगैरे अशी परंपरा ती आहे. परंतु त्याला आपण लोकोक्ती असं म्हणूया की लोकांनी तयार केलेली जी उक्ती आहे, लोकांना काय वाटतं. म्हणजे ते कधी कधी ते दाखवतात की ते सगळे लोक असे उलटे उभे करतात आणि एकाला सांगतात, काहीतरी खून करून त्याला सांगतात की तू हे वळून त्याला सांग, तर ते तिकडच्या टोकापर्यंत पोहोचेपर्यंत इतका बदल झालेला असतो. ह्याला म्हणतात लोकोक्ती. म्हणजे तुम्ही सांगताना सांगितलेलं एक आहे आणि ते समाजापर्यंत पोहोचेपर्यंत ते दुसरंच काहीतरी पोहोचतंय, त्याला म्हणतात लोकोक्ती. अशा प्रकारच्या उक्त्या भरपूर आलेल्या आहेत. आणि म्हणून जसं आता कुणीतरी मला विचारलं की बाबा हे म्हणजे काय काय गोष्टी विचारल्या जातात, लोकोक्ती जी आहे ती लोकोक्तीला सुद्धा काहीतरी आधार असला पाहिजे. जसं इथे सांगितलं जातं की संध्याकाळच्या वेळी कचरा काढू नये. का काढू नये? लक्ष्मी बाहेर जाते. लक्ष्मी काय जमिनीवर पसरली की झाडूनी काढली की निघून जाते ती बाहेर? लक्ष्मी जमिनीवर अशी पसरलेली असते का? लक्ष्मी म्हणजे काय कचरा आहे का? परंतु काय झालं, ही लोकोक्ती कशी आली? म्हणजे आधीच्या काळामध्ये तर रात्रीचा काळोख म्हणजे तो दिवा असायचा, व्यवस्थित दिसायचं नाही. तुम्ही झाडून एखादी महत्त्वाची वस्तू जर का झाडण्यात निघून गेली
तर मग म्हणून ते संध्याकाळी काढायचा नाही कचरा, किंवा काढला तरी तो दरवाजाच्या मागे लावून ठेवायचा, म्हणजे सकाळी तो दिसेल त्याच्यामध्ये काय काय गोळा केलं आपण. मग आता कोणीतरी महाबहादर होता, तो काय ऐकायला तयार नाही, काय होत नाही काय होत नाही. मग त्याला कोणीतरी कानात सांगितलं की बाबा लक्ष्मी निघून जाईल. मग त्याला दोन्ही टेन्शन, घरची लक्ष्मी गेली तरी आणि पैसा नामे लक्ष्मी गेली तरी, दोन्ही कडनं तो हे होऊन जाईल. म्हणजे अशा पद्धतीने लोकोक्ती निर्माण झाली, त्याच्या कानात हे सांगितलं गेलं आणि त्याला त्याची भीती वाटायला लागली. आणि त्याने अजून 10 लोकांना सांगितलं की चैन सिस्टीम आत्ताची नाही आहे बरं, ही तेव्हापासून आहे की तुम्ही एक जण या आणि म्हणतं 10 लोक घेऊन या, मग त्या 10 लोकांनी 10 लोकांना घेऊन या. ही आत्ताची पद्धत नाही आहे, ते पूर्वकाळापासून चालत आलेले. एकाने कोणीतरी सांगावं आणि ते मग 100 लोकात आणि जनमानसात ते पोहोचावं. अशा प्रकारे ही लोकोक्ती निर्माण झालेली आहे. हो, चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या लवकर पचनी पडतात आणि ते पटतात पण लगेच. आणि जर का आता कोणाला सांगितलं ना तुम्ही पाणी पियत जा 2-3 ग्लास असं, तर ते पिल्या जात नाही. पण घरामध्ये ते थंड पेय जर का असेल तर मग पुन्हा 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 ते पिल्या जातं आणि संपवून टाकतो आपण ते. तर अशा प्रकारे ही लोकोक्ती आहे. अशा अनेक लोकोक्त्या या समाजामध्ये सध्या आहेत. शनिवारी नख कापू नये, केस कापू नये वगैरे वगैरे, अशा शनिवारी पारायण करू नये. आपले लोक सांगतात शनिवारी पारायण करू नये. मी तर म्हणतो शनिवारी जेवू नये, TV बघू नये, मोबाईल वापरू नये. अशा पण गोष्टी शनिवारच्या खात्यामध्ये जमा केल्या गेल्या पाहिजेत. जर का शनिवारचं असं का सांगितलंच जातं आहे, मग भैदी गंगामध्ये ह्या गोष्टी पण सांगून द्या. म्हणजे तेवढंच ते लोक TV मोबाईल वगैरे बंद होतील का? त्या नाही होणार. शनिवारी काही डिलीट करू नये मोबाईलमधलं, अशा काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत. परंतु पटवून जर का सांगितल्या तर या गोष्टीसुद्धा पटतील बरं लोकांना. म्हणजे अशा पद्धतीचे सुद्धा लोक आहेत. लोकोक्ती असं म्हणतात. या लोकोक्तीपासून पण आपण लांब राहिलं पाहिजे. आमच्या पंथामध्ये पण अशा अनेक लोकोक्ती आलेल्या आहेत, ज्याला आम्ही परंपरेचं नाव दिलेलं आहे. आणि त्या परंपरेच्या नावाखाली त्या गोष्टी, वास्तविक ज्या परंपरा आहेत मानवा पंथाच्या, त्या जर का तुम्ही ऐकल्या त्या इतक्या जबरदस्त आहेत आणि त्या आवर्जून आता बंद आहेत त्या. आणि नको त्या गोष्टी परंपरेच्या नावावर त्या चालू आहेत की आपली परंपरा अशी आहे, आपली परंपरा तशी आहे, अशा प्रकारे ते सांगितल्या जात आहे. परंतु वास्तविकता तुमच्या लोकोक्तीला, तुमच्या बोलण्याला काहीतरी प्रमाण असलं पाहिजे. काहीतरी त्याला काय बोलतात ना, की एक आधार असला पाहिजे, कसला तरी वचनाचा, लीळेचा किंवा काहीतरी फायद्याचा असा एक आधार असला पाहिजे. तर तुम्ही ते लोकोक्ती ती आहे ती तुमची चालेल ना, तर ती लोकोक्तीच आहे. परंतु या समाजामध्ये तुम्ही जर का बघितलं तर शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती यांचा सध्या एवढा बाजार आहे की त्याच्यामध्ये ईश्वरोक्ती जी आहे, ईश्वरोक्ती हा प्रकार वेगळा आहे, ती ईश्वरोक्ती बाजूला पडलेली आहे. म्हणजे स्वामींनी जी काही वचनं सांगितलेली असतील ही ईश्वरोक्ती आहे, विहित केलेलं आहे ते ईश्वरोक्ती आहे, ते सरळ सरळ बाजूला ठेवून दिलेलं आहे. आणि स्वामींनी सांगितलं कवने ठाई काय आश्चर्य सामर्थ्य देखील तर पाहावया अव्वाटी जे ना, म्हणजे पाहायला जाऊ नका. म्हणजे असं काही तुम्हाला ते बघायचं नाही आहे, परंतु गुलालावर पाय उमटले की नाही लगेच आम्ही बघायला जातो आणि मान्य पण करतो. ह्याला म्हणतात लोकोक्ती. ही मानव पंथातली लोकोक्ती आहे. किंवा अजून काय काय सांगितलं की ह्या दिवशी इतकी फुलं व्हायची, त्या दिवशी तितकी फुलं व्हायची, शेवटच्या दिवशी इतकी फुलं व्हायची, ही सुद्धा हे आहे. किंवा मग आता हे असेल की बाबा अमका अमका आहे त्याचा उपार आता केला पाहिजे, म्हणजे आता तो सगळं हे चाललंय तर मग त्याचा उपार झाला पाहिजे, ह्यांचा उपार झाला पाहिजे, हा पदार्थ केला पाहिजे. ही सगळी लोकोक्ती आलेली आहे. आमच्या स्वामींनी असं कुठे असं एक सांगितलेलं आहे का की अमुका उपार करावा, मग तमका उपार करावा, मग ऐसे करावे, मग तैसे करावे? कुठेही सांगितलेलं नाही आहे. उपारांच्या बाबतीमध्ये कुठे देवाने सांगितलं नाही. हे सगळ्या आम्ही काय केलेलं आहे, निर्माण केल्या त्या गोष्टी या मानव पंथातल्या लोकोक्ती आहेत. त्याच्यानंतर शुक्रवार चांगला, बुधवार चांगला, सोमवार वाईट, शनिवार वाईट, हे जे काही वारांसंदर्भात सुद्धा लोकांनी जे काही जातीभेद निर्माण करून टाकले की तो शुक्रवार स्वतःला ब्राह्मण समजायला लागला, बाकीच्यांना तो हीन समजायला लागला. अशी एक भावना आपण निर्माण केली त्याच्यामध्ये की ही सुद्धा पूर्णपणे लोकोक्ती आहे. महानुभाव पंथामध्ये अशा या लोकोक्ती आलेल्या आहेत. स्नान कुठल्या दिवशी घालावं विशेषाला,
लोक प्रश्न करतात ही चुकीची गोष्ट नाही आहे. कारण त्यांच्या डोक्यात हे दिलेलं आहे की नाही शुक्रवारी स्नान घालायचं, बुधवारी नाही तर बुधवारी, गुरुवारी स्नान घालायचं नाही, शनिवारी तर अजिबात नाही घालायचं. परंतु नोकरीवाल्या लोकांसाठी शुभ दिवस कुठला? रविवार. रविवारी त्याला बिचारायला दिवस असतो, रविवारी घालायचं नाही, रविवारी सुट्टी असते, त्या दिवशी स्नान घालायचं नाही. रविवार हा आदित्यवार. ते काय सांगितल्या जाईल आणि काय ऐकल्या जाईल मुळामध्ये म्हणजे तुम्ही कधीही स्नान घालू शकता. अमावस्या पौर्णिमेला स्नान घालू नका. लोक म्हणतात अमावस्या आहे तर स्नान घाला, पौर्णिमा आहे तर स्नान घाला, अमावस्याला उपहार, पौर्णिमेला गोडाचा उपहार. हे जे काही लोकोक्ती आलेली आहे आम्हाला कुठे सांगितलं नाही अमावस्या पौर्णिमेला उपहार कीजे, असं कुठे स्वामींनी सांगितलं. आम्ही का हे करतोय सगळं काय? ही सगळी लोकोक्ती आहे. आणि म्हणून तुमच्यासाठी कुठलाही दिवस हा सारखा आहे. आता स्नानाला ते स्नान घालतात, ते काही दिवस असतो का त्याचा? रोज, काही ठिकाणी 2दा 3दा सुद्धा घातल्या जातं. तर अशा प्रकारे हे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात, ऐकायला मिळतात. ऐकायला भेटल्या तर त्याच्यामध्ये काही हरकत नाही, ऐकायला भेटू द्या किती पण तुम्ही त्या करायला धडपडू नका लगेच. तुम्हाला जे कोणी काही सांगतंय ते शांतपणे तुम्ही थांबून त्याचा विचार करावा. एका व्यक्तीला गाडी घ्यायची होती. काय घ्यायचं होतं? म्हणजे मोटरसायकल वगैरे काहीतरी घ्यायची होती. त्यांनी पूर्ण जेवढ्या काही मोटरसायकल असतील तेवढ्या सगळ्यांचं कोटेशन वगैरे सगळं काढून आणलं. कुठली गाडी किती ॲव्हरेज देते, काय देते, सगळं त्यांनी ते आणलं. एक पुस्तिकाच घेऊन आला तो. म्हणजे एक गाडी त्याला घ्यायची तर किती विचार करतोय. पण त्याला माहिती आहे याच्यात माझा पैसा जाणार आहे, सगळं जाणार आहे. तसं तुम्ही जे काही आचरण करणार आहात त्याच्यामध्ये तुमचं आयुष्य जाणार आहे. तुमचे 70-80 हजार रुपये तर कसे पण भेटतील तुम्हाला, पण तुमचं जे आयुष्य चुकीचं कार्य करण्यात गेलेलं आहे ना ते तुम्हाला परत भेटणार नाही. म्हणून योग्य निवड, योग्य जी काही आचरण आहे ते आपण केलं पाहिजे. शक्तीमुळे हे नुकसान झालेलं आहे, शोक्तीमुळे हे नुकसान झालेलं आहे, शास्त्रोक्तीमुळे हे नुकसान झालेलं आहे. आता अमक्या दिवशी तमकं करू नये, तमक्या दिवशी तमकं करू नये, हे सुद्धा कुठून आलेलं आहे? हे अन्य शास्त्रातनं हे सगळं आलेलं आहे. म्हणून ते सुद्धा कुठेतरी आपण काय केलं पाहिजे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि स्वामींनी जे सांगितलं की सकळ सामग्री या परित्यजोनी, सकळ जे सामग्री आहेत शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती, परित्यजोनी, येथीच्या म्हणजे ईश्वराचे जी काय आहे व्युत्पत्ती आणि व्युत्पन्ना म्हणजे सिद्धांत आहेत त्याच्यावर तुम्ही चर्चा करा. बाकीच्या गोष्टींवर चर्चा करत बसू नका. आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारे जर का व्युत्पत्ती असेल, म्हणजे तुम्हाला सांगितलं आपल्या धर्मात असं, आपल्या धर्मात तसं आहे, असं कुठल्याही प्रकारे तुम्हाला जर का सांगितलं गेलं तर त्याच्या ठिकाणी लगेच तुम्ही त्याच्याविषयी व्युत्पन्ना करायची का? म्हणजे उहापोह त्याच्याविषयी चर्चा करायची का? इथे सांगितलेले ते प्रमाणांतर्भूत ते होवावी, म्हणजे त्याला सुद्धा प्रमाण असलं पाहिजे. तुम्ही जे काही आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला आपल्या शास्त्राच्या नावाखाली एखादी गोष्ट सांगितल्या जात असेल तर ते सुद्धा त्याला प्रमाण आहे की नाही हे आधी बघा. तुम्हाला सांगितलं की असं आहे का, तर तुम्ही असं करा. मग तुम्हाला संकट आहे का, तुम्ही असं करा, पंचावतार करा. मग तुम्ही पंचावतार करा, लगेच त्याच्यावर आपण डिस्कशन नाही करत बसायचं. आधी बघा हे प्रमाणभूत आहे का? पंचावतार उपहार करणं हा आमच्या याच्यात काही विधी स्पेशली देवानी विहित केलेला आहे का की ऐसा उपहार कीजे म्हणून? नाही, सांगितलेला नाही आहे. प्रमाण अंतर्भूत ज्या गोष्टी असतील त्याच्यावर चर्चा करा, त्याच्यातनं काहीतरी नवीन निघेल. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर चर्चा करण्यात आपला वेळ घालवू नका. तर या ठिकाणी आपण आचार माळिका या प्रकरणातील 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचं या ठिकाणी वचनावर टीकेच्या माध्यमातून विश्लेषण पाहिलेलं आहे. आणि तत्संदर्भातली 578 क्रमांकाची उत्तरार्ध महिमभट्टा अन्य सामग्री निषेध ही लीळा आपण मागच्या सत्रामध्ये बघितलेली आहे. दंडवत हो.